और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच मिशन, एकच मिशन, कुठे जायचंय? जय जिजाऊ, जय शिवराय। गेल्या 2 वर्षापासून मराठा समाजाच्या मुलांसाठी आरक्षणाची मागणी गव्हर्नमेंटकडे सरकारकडे करीत आहे। सातत्यानं सरकारचा आम्हाला हे देऊ ते देऊ ESB देऊ हे करून आम्हाला चालढकल करीत आहे। पण आमची मूळ मागणी आहे की आम्ही कुणबी आहोत आणि कुणबीमधून आम्हाला OBC मधूनच आरक्षण पाहिजे। यासाठी आमचा संघर्ष होता। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज दादाच्या पाठीमागे उभा राहून या आरक्षणाच्या त्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। आंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस आम्ही 2 वर्षापूर्वी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस विनाकारण काही कारण नसताना आमच्या आया बहिणीवर लहान मुलावर सरकारने लाठी हल्ला केला, त्याचा निषेध केला, ते सुद्धा आम्ही सहन केलं। सरकारने आम्हाला आम्ही मुदत दिली, सरकारला वेळ दिला आरक्षण देतो म्हणून, ती वेळ संपून गेली तरी पण आमचे बोलवण ESBचं 10% आरक्षण देऊन केली। पण ते ESBची आमची मागणीच नव्हती। आमची मूळ मागणी सुरुवातीपासूनची मराठा आणि कुणबी हा एकच आहे आणि आम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट पाहिजे जी सिंधी समिती नेमली। पुन्हा मराठवाड्यासाठी आपलं हैदराबाद गॅजेट, पुन्हा सातारा गॅजेट, हे गॅजेट लावणं आमची मागणी आहे। कारण मराठवाड्यातला मराठाच फक्त याच्यामध्ये कुणबी नाही, नंतर विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी आहेत, ते आमचे पाहुणे आहेत आणि त्यांच्या पाहुण्याच्या याच्या संदर्भामध्येच आमचं म्हणणं आहे किंवा सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून संपूर्ण मराठा समाजाला कुणबी हे शब्द वापरून सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून आम्हाला OBC मधूनच आमच्या हक्काचं जे 50% हातमधलं आहे। किती गाड्या घेऊन आपण चाललो? परभणी मधून जवळपास आता आमच्या पूर्णा तालुक्यामधून आमच्या जवळपास 1,500 गाडी आमची पूर्णा तालुक्यातून निघाली। आमचं पूर्णा तालुक्यातलं नावकी छोटंसं गाव आहे, छोट्याशा गावामधून आमचे 5 वाहनं जवळपास 100 कार्यकर्ते आम्ही घेऊन दादाच्या या मोर्चामध्ये मुंबईला निघालेलो आहोत। जेवणा खावण्याची व्यवस्था आम्ही आता तुम्ही मागे आमची गाडी पाहतात, आमच्या गाडीमध्ये आमचे सिलेंडर आहेत, आमचं किराणा सामान आहे, आम्ही आमच्या स्वतःच्या पैशानं आमचं सगळं साहित्य सोबत घेऊन आमची जेवणाची व्यवस्था आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी केलेली आहे। पण हे आमचं हेच म्हणणं आहे ना की आम्ही जवळपास 2-3 महिन्यापूर्वीच दादाने सांगितलं होतं सरकारला की आम्ही 29 तारखेला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहोत। पण 2 महिन्याचा कार्यकाळ लोटल्याच्या नंतर सुद्धा सरकारला जाग आली नाही आणि ज्या दिवशी आज आम्ही इथून मुंबईला निघालो त्या दिवशी एक जनहित याचिका कोर्टामध्ये काल पडते का, सकाळी कोर्टात पडते, सगळं दुपारी निकाल येतो आणि आम्हाला आझाद मैदानाची जागा नाकारल्या जाते। त्याच्या मागे सरकारचं खूप मोठं षडयंत्र आहे आणि मराठा समाजाला कुठेतरी जाणीवपूर्वक या प्रवाहातून बाजूला करण्याचं आणि त्याचं एक मोठं सरकारच्या मार्फत षडयंत्र चालू आहे। उपोषण आता हे अमर्यादित राहील, जोपर्यंत दादा सांगतील तोपर्यंत उपोषण राहणार। भीतीच आहे ना सर, आता हे पहा ना, जागोजाग आमच्या गाड्या चेक व्हायला, जागोजाग हे अडथळे करायला निर्माण करायचे, आज कोर्टाचा निर्णय देणं म्हणजे नाकारणं, पुन्हा पोलीस पाहून घेतील म्हणणं, म्हणजे हे सरकारला दडपणाखालीच आम्हाला हे करते ना, जेणेकरून आम्ही मुंबईला जाऊ नये अशा पद्धतीने आडकाठे आमच्या मार्गामध्ये आणले जात आहेत। पण आम्ही बी मुंबईला जाणार आहोत, ठाम आहोत। एक मराठा, एक मराठा, मनोज जरांगे तुम आगे बढ़ो, मनोज जरांगे तुम आगे बढ़ो। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं।